नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चौगुले. मागील भागात आपण सोरियासिस म्हणजे काय याबद्दल माहिती घेतली. आता या भागात आपण त्याची कारणे पाहूया. सोरियासिस का होतो याला खूप महत्त्व आहे. कारणे माहीत असल्याशिवाय आपण त्याच्यातून मुक्त होणे हे अशक्यप्राय आहे. जर अपत्य तसेच चालू राहिले तर कितीही औषधे खाल्ली आणि कितीही उपाय केले तरी हा सोरियासिस वारंवार होण्याची शक्यता असते. सोरियासिस होण्यामागे पहिलं कारण म्हणजे विरुद्ध आहार. विरुद्ध आहार म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध गुण असणारे पदार्थ एकत्र खाणं आणि ते पदार्थ पोटात गेल्यामुळे शरीरात त्रास निर्माण करतात. सध्या रेडीमेड पाकिटातले जे पदार्थ खाल्ले जातात त्यामध्ये प्रिझर्वेटिव्स व ॲडिटिव्स भरपूर प्रमाणात मिक्स केलेले असतात. ते एक प्रकारचे सॉल्ट्स आहेत, म्हणजे क्षार असतात. त्याचाही आपल्या शरीरावर खूप चुकीचा आणि वाईट प्रभाव दिसू शकतो. केमिकल्स, पेस्टिसाइड्स याचे आपल्या त्वचेवर वाईट इफेक्ट दिसू शकतात आणि याच्यामुळेही सोरियासिससारखे क्लिष्ट आजार होऊ शकतात. उलटी होत असताना किंवा मळमळ होत असताना किंवा उलटीची भावना झालेली असताना वारंवार गोळ्या खाऊन उलटी दाबून टाकली जाते, पण त्याच्यामुळे पोटातले अतिरिक्त पित्त बाहेर न पडल्यामुळे व तात्पुरता उलटीचा त्रास कमी झाल्यामुळे शरीरातले पित्त बिघडून व त्वचेतील भ्राजक पित्त बिघडून त्वचारोग निर्माण होतात. त्यामुळेच जर उलटी किंवा मळमळ सारखी होत असेल तर त्याची योग्य ती ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे. फक्त मळमळ किंवा उलटी थांबवण्याची औषधं स्वमताने घेणं हे चुकीचे आहे. थंड आणि उष्ण पदार्थ एकत्र खाणे. भरपूर वेळा आपण पाहतो की गरम आणि गार पदार्थ दोन्ही एकत्र करून खाल्ले जातात. सध्या हॉटेलमध्ये पाहिलं तर एका साईडला थंडगार कोल्ड्रिंक असतं आणि दुसऱ्या बाजूला एखादा गरम चमचमीत पदार्थ असतो. हा ट्रेंड सध्या भरपूर ठिकाणी दिसून येतो, पण हे चुकीचे आहे. याच्यामुळे त्वचारोग होतात किंवा असलेले वाढतातही. उपवासानंतर जड पदार्थ लगेच खाणे. भरपूर वेळा आपण पाहतो की आठवड्यातले 2-3 दिवस सलग उपवास केले जातात आणि त्यानंतर लगेचच जड पदार्थ खाल्ले जातात. याचाही चुकीचा इफेक्ट त्वचेवर दिसून येतो. पण हे लक्षात घ्या की इथे मी उपवास म्हणजे कमी अन्न खाऊन केलेल्या उपवासाबद्दल बोलत आहे. व्यायाम किंवा भरपूर उन्हात काम केल्यानंतर लगेच जेवण करणे. व्यायाम केल्यानंतर किंवा कष्टाचं काम केल्यानंतर थोडी विश्रांती घेतली पाहिजे आणि त्यानंतरच काहीतरी खाणं पिणं केलं पाहिजे. तसेच उन्हातून घरी आल्यावर किंवा व्यायाम करून झाल्यावर लगेच खाणे अथवा थंड पाणी पिणे टाळावे. अजीर्ण झालेले असताना, अन्न व्यवस्थित न पचलेले असताना चुकीचा आहारविहार करणे. याच्यामुळे काय होतं की अजीर्णामध्ये अजून भर पडते, भूक कमी होते, अन्न नीट पचत नाही आणि नको असलेले घटक शरीरात वाढत जातात. असात्म्य म्हणजे काय की आपल्या प्रकृतीनुसार आहारविहार करणं खूप गरजेचं आहे. पण कधीकधी आपण पाहतो की आपल्या आवडीनिवडीमुळे आपल्याला जे सहन होत नाही अशा पद्धतीचा आहार भरपूर खाल्ला जातो. उदाहरणार्थ, पित्त प्रकृतीचा माणूस अति तिखट पदार्थ खातो, चमचमीत मसाल्याचे पदार्थ खातो, पाणीपुरी वगैरे अशा आंबट मसालेदार पदार्थ खातो, रात्री जागरण करतो. अशा पद्धतीच्या चुकीच्या आहारविहारामुळेही आजार निर्माण होऊ शकतात. दिवसा झोपणे. रोज दुपारी झोप घेणे ह्याच्यामुळे शरीरामध्ये कफ वाढून त्वचेचे विकार निर्माण होऊ शकतात. आयुर्वेदामध्ये ग्रीष्म आणि शरद या 2 ऋतूमध्येच दिवसा झोपण्यास मुभा दिली आहे. कारण या काळात उष्णतेचा प्रभाव शरीरावर जास्त असतो, पित्ताचा प्रभाव शरीरावर जास्त असतो. म्हणून
तो कमी करण्यासाठी दिवसा झोपण्यास सांगितलेले आहे, इतर ऋतूमध्ये नाही. यासोबत आयुर्वेदामध्ये अजून एक कारण सांगितले आहे त्वचारोग होण्याचे, ते म्हणजे पापकर्म. म्हणजेच गुरुजनांचा अनादर करणे, आईवडिलांचा अनादर करणे, वाईट चिंतन करणे, आपल्याला जी गोष्ट केल्यानंतर मनाला त्रास देत राहते असे कर्म करू नये. त्यांनी काय होतं की ज्यावेळी असं होतं त्यावेळी त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर आणि त्वचेवर दिसून येतोच. म्हणूनच मानसिक ताणतणावामुळे त्वचेचे विकार वाढतात. यासोबतच रात्री जागरण करणे, वेळेवर झोप घेणे, अति खारट आंबट पदार्थ टाळणे, या गोष्टी करणं खूप महत्त्वाचे आहे. जर या गोष्टी केल्या तर सोरियासिससारखे आजार वाढू शकतात, नसतील तर निर्माण होऊ शकतात. म्हणूनच आजपासूनच आपल्या खाण्यापिण्यामध्ये आणि वागण्यामध्ये योग्य तो बदल करा व निरोगी आनंदी आयुष्य जगा. अशा पद्धतीच्या माहितीसाठी पुन्हा भेटूया. नमस्कार.